आता बातमी मुंबईच्या लाईफलाईनची। मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर विस्कळीत वेळापत्रकाला जोडून विविध कामांसाठी सातत्यानं घेण्यात येत असलेल्या ब्लॉकची मालिका अजूनही कायम आहे। विद्याविहार स्थानकातील इंटरमिजिएट फूट ओव्हर ब्रिजच्या गर्डर लॉन्चिंगसाठी उद्यापासून सलग 3 रात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। या ब्लॉकच्या अवधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे दिवस रात्र हाल होणार आहेत असं सांगण्यात येतं। आपण पाहतोय मध्य रेल्वेच्या ब्लॉकचे वेळापत्रक शुक्रवारी मध्यरात्री 1:15 वाजल्यापासून पहाटे 4:15 वाजेपर्यंत, शनिवारी रात्री 12:10 पहाटे 4:40 वाजेपर्यंत आणि रविवारी मध्यरात्री 1:15 वाजल्यापासून पहाटे 3:05 ब्लॉक घेण्यात येणार आहे। CSMTहून रात्री 11:30 ते 12:12 ज्या कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या स्लो लोकल आहेत त्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील। त्यामुळे तसंच कसाऱ्याहून रात्री 10 वाजल्यापासून CSMTकडे येणाऱ्या लोकल या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील। CSMTहून सुटलेल्या काही गाड्यांचा प्रवास हा कुर्ला येथे, तर अप दिशेने येणाऱ्या काही गाड्यांचा प्रवास हा ठाण्यापर्यंतच असेल। म्हणजे 3 दिवसांच्या ब्लॉकच्या काळात लोकल सेवा कोलमडणार असल्यानं नोकरदारांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। ठाण्याहून रात्री 11:40 सुटणारी कुर्ला लोकल आणि पहाटे 4:04 सुटणारी ठाणे CSMT लोकल ही रद्द करण्यात आली आहे। CSMTहून रात्री 11:38 आणि 12:24 सुटणारी CSMT ठाणे लोकल रद्द करण्यात आलेली आहे। आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरही उद्या मध्यरात्रीनंतर 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। दादर स्थानकातील अभियांत्रिकी कामांसाठी पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकच्या काळात मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान स्लो लोकल या जलद मार्गावरून चालवण्यात येतील। त्यामुळे त्या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत। या कालावधीत 21 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात येणार आहेत।